नमस्कार. आलात का तुम्ही? मी आलात म्हणजे येणारच होतात. आम्हीच जाहिरात दिली होती. अ, बसा हां, एक 2 मिनिटात सुरू करतो आम्ही नाटक. सुरू करतो म्हणजे अजून थांबलोय तर कुठल्याही तांत्रिक कारणाने नाही. हे यायचे. नाटकाची सुरुवात असते ना, ती नेहमी हे करतात. "मी घाबरू नका, मला सगळं येतंय." जे लेखकाने जे काही लिहून दिलंय, दिग्दर्शकाने इथे ज्या हालचाली बसवल्यात त्या मला सगळ्या येतायत. पण ह्यांनी मला आधीच सांगून ठेवलंय, नाटकाची सुरुवात नेहमी मी करणार. तर त्यांनी सांगितलंय ना, तर मग त्यांना करू दे. उगाच तेवढ्यावरनं आणि पापड नको मोडायला. ओह! फॅब्युलस, फॅब्युलस. तर अवनीश अथर्व आणि नाटक मंडळी निर्मित आमने सामने या नाटकावर आपण आज चर्चा करणार आहोत. आमने सामने हे नाटक पारंपरिक विवाह आणि आधुनिक स्त्री पुरुष नात्यांमधलं अंतर शोधतं. एकमेकांच्या शेजारी राहणाऱ्या दोन जोडप्यांचं आयुष्य उलगडणारं हे एक आनंदी नाटक. आणि आता आपण जे पाहिलं ते लीनाने जे प्रस्तुत केलं ते नाटकाची सुरुवात आहे. नाटकाचे लेखक दिग्दर्शक नीरज शिरवईकर आणि 2 ॲक्टर्स मंगेश कदम आणि नीना भागवत आपल्याकडे आलेले आहेत. थँक यू फॉर कमिंग. नीरज, वेलकम अगेन. नीना, तुझ्यापासूनच सुरुवात करते की हे आत्ता तू जे केलंस, एक मोनोलॉग आहे. तर एकतर दरवेळेला नाटकाची सुरुवात सोलो कॅरेक्टरने होत नाही, पण जो एकटा येऊन समोर बोलतो त्याचं काम खूप कठीण असतं. मग नाटकाचा सूर सेट करायचा असतो किंवा आपल्याकडे तिसरी घंटा झाल्यावर पण ऑडियन्स खटर खटर करून कोणीतरी बसतंय, तुझी सीट नव्हे, ह्या सगळ्यामध्ये त्या ऑडियन्सला कॅप्चर करायचं आणि नाटकात पर्यंत घेऊन जायचं ही खूप कठीण जबाबदारी आहे. आणि तू या नाटकात ती अफलातून करतेस. तर पहिल्यांदा त्याच्याबद्दल सांग. एकतर ही जबाबदारी मी हावरटासारखी मागून घेतली. अच्छा. हां. कारण नाटक आहे हे सगळं निवेदनात्मकच आहे. म्हणजे मध्ये-मध्ये निवेदनं आहेत. असं नाही की फक्त सुरुवात एका निवेदनाने होते. त्याविषयी अर्थात नीरज सांगेल. पण जेव्हा मूळ नाटक लिहिलेलं होतं तेव्हा निवेदन मंगेश करायचे. पण नंतर अशा सेकंड ड्राफ्ट, थर्ड ड्राफ्ट आणि ह्या सगळ्या जेव्हा गोष्टी झाल्या, तेव्हा नीरज म्हणाला की "नाही, नाही, ही सुरुवात तू कर नीना." एक दिवस तालमीचा पूर्ण निवेदनासाठी काढून ठेवलेलाही मला आठवतोय की ती निवेदनं करायची. पण तालमीत आम्ही केलेलं निवेदन हे बसवलं गेलं छान आणि पाठांतर झालं होतं. पण ऑडियन्स आल्यानंतर ना खूप फरक पडतो. बरोबर. कारण ना ह्या नाटकात चौथी भिंत मोडून ऑडियन्स सुद्धा आमच्याशी बोलायला लागतं आणि कधी कुठे काय बोलतील हे तुम्हाला माहीत नसतं. त्यामुळे जे काय 400 प्रयोग, 350-400 प्रयोग ह्या नाटकाचे झाले, तर पहिलं निवेदन हे नेहमी समोरून काय रिस्पॉन्स येईल हा माहीत नसायचा आणि ते प्रत्येक वेळी त्या पद्धतीने केलं गेलं. किंवा आम्ही जेव्हा अमेरिकेचा दौरा केला तेव्हा नीरजने काही जाताना गोष्टी सांगितलेल्या होत्या की ही वाक्य बदलून ही वाक्य तिथे अशी अशी कर हा लीना. त्यामुळे मजा येते. ऑडियन्सलाही कळतं की अच्छा हे नाटकच वेगळं आहे, ह्याच्यात आपण पार्टिसिपेट करू शकतोय आणि ते खूप छान पद्धतीने बोलायला लागतात, ते छान पद्धतीने उत्तरं द्यायला लागतात. एक तुम्हाला जिथे वाटेल तिथे खूप छान टाळ्या वाजवा असं मी सुरुवातीलाच सांगते. टाळ्या जरा मोठ्याने वाजवा. हां, हे नीरजने लिहून दिलेलं वाक्य आहे. पण त्याच्या पुढची ओळ पुण्यातली वेगळी असते आणि मुंबईतली वेगळी काय असते. असते बोल, सांग बघू. कोरोनातली पण ओळ वेगळी ठरवण्यातली पण वेगळी होती. मी म्हणते की तुम्हाला जिथे कुठे टाळ्या वाजवाव्याशा वाटतील तिथे मोठ्याने वाजवा. हां, काय झालंय हल्ली आपल्याला 2-2.5 वर्ष मास्कची सवय झाली आहे ना, त्यामुळे आपल्याला हसायचं असतं पण आपले फक्त खांदे अळताना दिसतात. असं मी करोनामध्ये म्हणायचे. पुण्यात टाळी वाजली की मी म्हणते की अरे वा, पुण्यात आल्या आल्या इथली सगळ्यात महाग वस्तू मला मिळाली. आणि मुंबईत जेव्हा टाळी वाजते तेव्हा मी म्हणते हां, ही खरी टाळी. आम्हाला लगेच कळतं प्रयोग मुंबईत चालू आहे, पुण्यात नाही. अच्छा. नाही, वाव. तू आता नाटकाचा जो फॉर्मॅट आहे त्याच्याबद्दल बोललीस. नीरज, तू लास्ट टाइम मला म्हणाला होतास की हे तुझं आवडीचं नाटक आहे आणि त्याचं दिग्दर्शन पण तू केलंयस, लेखन पण तू केलंयस. तर नाटकाची जी संहिता आहे त्याच्याबद्दल तू सांग. कारण रिलेशनशिप्सवर नाटकं असतात, लिव्ह इन रिलेशनशिप्सवर हल्ली नाटकं येतात, एल्डर कपल्सवर नाटकं आहे. ह्या नाटकामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर ही कॉन्सेप्ट तुला कशी सुचली आणि तुला नेमकं ह्याच्यातलं कुठल्या कशावरती भाष्य करायचंय?
सो ते झालं असं की असंच काही वर्षांपूर्वी एक काहीतरी गप्पांमध्ये कोणीतरी म्हटलं की XYZ कोणीतरी लिव्ह इन रिलेशनमध्ये राहते. म्हटलं आम्ही चूक केली काय लग्न करून, असं तो बोलला. तर ते एक माझ्या मनात होतं आणि तो असंच एक गमत तू लिही ना ह्याच्यावरती काहीतरी. तर तेव्हा माझ्या डोक्यात असं होतं की एक साईड बाय साईड कम्पॅरिझन असं असायला पाहिजे आणि सेम टाईमलाईन. म्हणजे समजा 1 महिन्याचा तो काळ असेल तर मग ह्यांच्या घरात काय घडतंय त्याच वेळेला ह्यांच्या घरात काय घडतंय एक जस्ट होतं. पण ते त्यावेळेला माझ्या डोक्यात फार एक्सपेरिमेंटल पद्धतीने करायचं होतं कारण की तेव्हा मी कमर्शियल लिहीन असं मला वाटलं नव्हतं. त्याच्यानंतर माझा एक मित्र आहे जो कित्येक वर्ष, सुदीप मोडक त्याचं नाव, तो कित्येक वर्ष ऑन अँड ऑफ लिव्हिंगमध्ये होता आणि जेव्हा त्यांनी असं ठरवलं की आता आपण एकत्र राहूया, कळलं, तर लाईक इन वन प्लेस ऑफ आवर ओन, म्हणजे तुझ्या घरी नाही किंवा माझ्या घरी नाही, तर तेव्हा त्यांना भाड्याने घर मिळत नव्हतं. आता एकदम मुंबईतला कॉमन प्रॉब्लेम आहे. आणि त्यांनी लग्न केलं. तर मला ते इतकं हे हिट झालं की अरे हे म्हणजे इट्स नॉट की असं नाही आहे त्याच्या बाबतीत की फक्त एवढ्यासाठी, पण व्हॉट इफ देर इज अ कपल जे फक्त आता एकत्र राहायला हवं म्हणून लग्न करतात. इथून ते सुरुवात झाली होती, इथून तो जर्म होता. त्याच्यानंतर दुसरं एक, मी लास्ट टाइम पण मी बोललो होतो की नाटक करायचा एक राग असतो प्रत्येक नाटकावर. मला असं वाटतं की एका चांगल्या नाटकाच्या मागे नाटककाराचा राग असतो कशावरचा तरी. तर माझा बऱ्याच नाटकांवरती असा एक राग आहे की त्याच्यामध्ये एक साधारण आधीच्या पिढीचं म्हणणं मांडलं जातं आणि तुमची पिढी कशी थिल्लरच आहे, ती काही कामाचीच आहे, कसं काय येत नाही, हे प्रत्येक नाटकात येऊन जाऊन की ते एक आईच असणार, ते मुलगीच नतद्रष्ट असते, एक सासराच असणार आणि त्या जावईच नतद्रष्ट असतो. ते सतत मग म्हटलं अरे मग सतत ह्यानी बघायचं आणि मग नंतर ओपन फोरममध्ये हे नाटक करणारेच लोक म्हणतात की नवीन पिढी नाटकाला येत नाही. तुम्ही त्यांना सतत असं दाखवलं तर त्यांनी काय तुमच्या नाटकांना. तर हे एक माझ्या डोक्यात होतं. म्हटलं आमची बाजू काय आहे ही यायला पाहिजे समोर त्याच्यासाठी. बट ॲट द सेम टाईम मला त्यांना अदराईज करायचं नव्हतं की नाही तुम्ही तुमचं सगळं चुकीचंच आहे आणि आमचंच कसं बरोबर आहे. सो तिथून कुठेतरी तो निवेदनाचा फॉर्म त्याच्यामध्ये आलेला आहे की आम्ही त्यांना इन्व्हाइट करतो की आम्ही तुमच्यासारखेच आहोत, तुम्ही या ना, हे सगळं नॉर्मलच आहे. बरं त्यांच्यामध्ये लिव्हिंगला घेऊन की आता आपण लिव्हिंगमध्ये आहोत म्हणून ही कॉन्फ्लिक्ट आहे, अशी कॉन्फ्लिक्टच होत नाही. सो इट इज जस्ट लाईक एनी अदर कपल, लाईक एनी अदर मॅरेज, एनी अदर एनिथिंग. त्यामुळे तो तसा 2 अंकात तो तसा करायचा. म्हणजे अर्थात त्याच्यात असं आहे की पहिल्या अंकात एक सब्जेक्ट आहे तुमच्या गोष्टीचं आणि ते जे आहेत ते एकत्र राहत आहेत लग्न न करता, आणि हे जे आहेत ते त्यांचे नेबर्स कम लँडलॉर्ड आहेत आणि ते सतत त्यांना ते ॲनलाइज करतात की अच्छा हे काय, यांच्या घरात काय चालू आहे, यांच्या घरात काय चालू आहे, यांच्या घरात काय चालू आहे, आणि ते किती चुकीचं आहे जेव्हा त्यांना कळतं की अच्छा हे लग्न न करता राहत आहेत. आणि इंटरव्हल पॉईंट असा येतो की तो म्हणतो की नाही आता वी शुड डू द सेम, आणि वी शुड डू द सेम ह्याच कालखंडात. म्हणजे तो जो 1 महिना आहे ज्यात हे त्यांना सतत बघत आलेत, त्याच 1 महिन्यासाठी हे त्यांना बघतात की तुम्ही जर का म्हणता की आमचं हे असं चुकीचं आहे, तर तुम्ही 40 वर्ष लग्न करून राहताय, तुमचं असं काय मोठं सुखात चाललंय ते बघूया, हे बघूया. आणि मला असं वाटतं की मला एक ते म्हणायचं होतं की तुम्ही कोणाबरोबरही वेदर लग्न करून राहा, वेदर लग्न न करता राहा, त्याचे ट्रायल्स अँड ट्रिब्युलेशन्स आहेत, त्याचे तुम्ही काहीच नाही करू शकत. त्याला अरे हे नाही, हे एक होतं. सो त्याच्यासाठी आपण नाही, हे ह्याच्यामुळे ह्यांच्यात प्रॉब्लेम झालेला आहे, असं करायला नाही पाहिजे, असं एक माझं म्हणणं होतं. आणि हे केलं म्हणजे तुम्ही लग्न केलं म्हणजे सगळं आता हॅपी एंडिंग आहे असं होत नाही, त्याचे पण वेगळे वेगळे इश्यूज असतात. बेसिकली कशाला काही सर्टन्टी नाहीये ते त्याच्या ह्याच्यात एक्सप्लोर होतं. हां, फक्त या एका जे काय समाजमान्य पद्धतीने हे असे नाही राहत आहेत म्हणून ते सतत जजमेंट करणं ते काही बरोबर नाही, असं एक माझं म्हणणं होतं त्याच्यामध्ये. आणि ह्या नाटकाचा प्लॉट पण टिपिकली थिएट्रिकल आहे, टोटल थिएटर. म्हणजे त्याचा सिनेमा होऊ शकत नाही. करेक्ट. तर ही जी गंमत आहे ती म्हणजे तुझ्या लेखनात आहे. पण मंगेश काका तू एक
दिग्दर्शक पण आहेस आणि ऍक्टर पण आहेस, तर ही जी गंमत आहे या नाटकाबद्दल ते तू सांग. मी सांगतो, आमचं एका नाटकाचा प्रयोग होता, की दिलवी भरा नाही. आणि त्या नाटकातून आम्ही प्रयोग संपवून आम्ही खाली दीनानाथला उतरत होतो आणि इतक्यात नीरज आला आणि म्हणाला की सर एक माझ्या डोक्यात नाटक आहे आणि ते तुम्ही कराल का दोघं? मी म्हटलं काय विषय काय? तर तो असं म्हणाला की पहिल्या अंकात सीन नंबर 1, 3, 5 आहे आणि दुसऱ्या अंकात सीन नंबर 2, 4, 6 आहे. तर मी लीनाकडे बघितलं, आम्ही दोघं एकमेकाकडे बघितलं आणि आम्ही सांगितलं की हे नाटक आम्ही घेतलं. मला त्याची गोष्ट वगैरे काही माहीत नव्हती, पण हा फॉर्मट एवढं स्ट्रक्चर एवढं इंटरेस्टिंग वाटलं. नाही नुसतं तेवढं नाही, त्यांनी त्यावेळेला मला काय 5,000 रुपये वगैरे असे कॅशमध्ये दिले की हे आता आम्ही घेतलं म्हणून. नाही आमचं ते पाकिट होतं, तेच म्हटलं हे घे हे आणि तू नाटक लिहितोय. नाही आणि मग मी काय केलं, ते जे कॅश आली होती तसेच ते कॉम्प्युटरच्या वरती अशी चिकटवून ठेवली होती आणि मी, कारण की आपल्या काहीतरी डेडलाईन होती. हो. एप्रिल 16. आमच्या लग्नाचा वाढदिवस त्या दिवशी मी देतो तुम्हाला. तर मी 16 एप्रिलला देतो असं ठरवलं. त्या 5,000 रुपयाचं ओझं घेऊन मी येत होतो की, कारण की ते बर्डन येतं ना. आता त्यांना कमिट केलेलं, आता त्यांना पाहिजे की 1 लाईन सांगितली त्याच्यावरती पैसे मिळाले की करून टाका. करेक्ट. आणि याचा फॉर्मॅट जो आहे ना, की पहिल्या अंकात एक्झिट होतात आणि दुसऱ्या अंकात त्या एक्झिट पासून इथे एंट्री होते. आता हा जो प्रकार आहे इतका म्हणजे थिएट्रिकल आहे आणि इतकी करायला मजा यायची की ते सगळं. आणि एक जुजबी काहीतरी अंगावर प्रॉप्स होत्या, त्याच्यावरनं आठवायचं की अच्छा मफलर, अच्छा फर्स्ट ॲक्टला तो तिथून निघाला होता, तो इथे आला. फुल स्कोप आहे ना. सांगतो ना तुला, आम्ही जेव्हा कॉस्ट्युम्स करत होतो ना, तेव्हा अमिता खोपकर कॉस्ट्युम करत होती आणि आमच्या लक्षात आलं की पहिल्या अंकात 12 चेंजेस आहेत, दुसऱ्या अंकात 12, म्हणजे 24 चेंजेस. म्हणजे नाटक कधी करायचं? आणि मग बॅकस्टेजला एक वेगळं नाटक. एक्झॅक्टली. तर अमितालाच एके दिवशी सुचवलं की नाही, आपण कपडे सेमच ठेवायचे. ऍक्च्युली मला हे विचारायचं होतं की का हे बेज ब्राऊन कलर टोन्स मध्ये का मॅक्सिमम आहे? तर ते हाच एक इश्यू. म्हणजे त्यातूनच नाटकात फॉर्म कसे इव्हॉल्व्ह होत जातो ना, इतर गोष्टी कशी इव्हॉल्व्ह होत जातात, त्यातली गंमत आहे. आधी म्हटलं ते 26 वेळा चेंज करायचं तर कसं काय व्हायचं? अर्धवट नाटक घेतातच जाईल. मग अमिता असं म्हणाले की नाही आपण काय करूया, त्यांना एक न्यूट्रल कलर देऊया आणि बिलॉंगिंग जे आहेत ना, प्रॉपर्टी, प्रॉप्स, बिलॉंगिंग, हँडलिंग करणारी प्रॉपर्टी, ती फक्त वेगळी आणि नजरेत भरेल असे रंग त्यांना देऊया, जेणेकरून ते आठवेल की पहिल्या अंगात ओके हा मफलर घालून आला तर ग्रीन कलरचा तोच आहे, अच्छा मी तिथून निघाला आणि इथे आला. तर हे सगळं हळूहळू त्या कॉस्ट्युममधून सुद्धा यायला लागलं. माझ्या मते ना, समीक्षकांनी किंवा कोणी ह्याच्याकडे फार लक्ष नाही दिलं याचं मला. हां, इवन सेटमध्ये पहिल्या अंकात 201 नंबरची खोली आहे आणि दुसऱ्या अंकात 202 नंबरची खोली आहे. पहिल्या अंकातले लिफ्ट दुसऱ्या अंकात इकडे जाते. हो बरोबर. तर फॅब्युलस आहे मला. तर त्यातून हे जे नाटक उभं राहिलं ना, आणि रिहर्सल प्रोसेस एवढी आम्ही इतकी एन्जॉय केली की सगळं झिगझॅग सगळं होतं ना. त्यामुळे परत मागे जाऊन विचार करायचं, अच्छा तेव्हा माझं टेम्परामेंट काय होतं, तिथून मी इथे आलो, बरं ओके, मग ते कसं ठेवायचं. ते रिहर्सल प्रोसेस आम्ही इतकी एन्जॉय केली बिकॉज ऑफ याचं लिनियर नव्हती स्टोरी टेलिंग, हे असं झिगझॅग असं होतं. पण अशा प्रकारचं नाटक आपल्याकडे आहे, म्हणजे आता फिरता रंगमंच हे खूप हायलाईट झालं. आपल्याला अजूनही माहिती आहे की तोमी नवेच मध्ये होतं. तर अशा प्रकारचं या आपल्याकडच्या नाटकांना का हायलाईट मिळत नाही, किंवा आपण का ते करू शकत नाही, का आपण कसं करायला पाहिजे? कारण हे जे तू म्हणतोय हे नाटकाची एवढी गंमत आहे, हे टिपिकली एक साधा दिवाणखानाचं नाटक नाहीये. बरोबर. त्याच्यामध्ये निवेदन पण आहे, त्याच्यामध्ये स्ट्रक्चर वेगळं आहे, त्याच्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या अंकामध्ये वेगळ्या गोष्टी करतात. आणि याच्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ऑडियन्स सहभाग. हा, म्हणजे जो थ्रू आहे ना, म्हणजे केवळ सुरुवातीला मध्ये शेवटी असं नाही, थ्रू आउट जेव्हा निवेदनं येतात ना, त्या निवेदनाबरोबर लोक इंटरॅक्ट करतात, आपली मतं मांडतात. हे मला वाटतं म्हणजे निवेदनाचा भाग नाटकात काय नवीन नाही, पण इंटरॅक्शनचा भाग या नाटकात पहिल्यांदाच मी इतकं बघितल्याचं मला आठवतंय. आणि हिने मागितलं निवेदन तर तू दिलंस, हो म्हणाला. ते असं झालं की मी पण तेव्हा म्हटलं नाही, कारण की हा फार कर्मठ असा एक पुरुष असतो आणि तोच गोष्ट सुरू करणार, कारण की गोष्ट तो सांगते. मग ते म्हटलं अगं मग तू कसं चालू करशील. तिने म्हटलं की हे पाहिजे. आणि मग त्याच्यावरती तिने एक हे म्हटलं की सो डीप थीम जी आहे नाटकाची, दॅट इज अँटी पेट्रियार्की. तर त्याच्यावरती तिने म्हटलं की अरे पण
प्रत्येक वेळी का पुरुषांनीच नाटक सुरू करायला पाहिजे असं हे तू म्हणतोयस ना, मग मी करून दाखवते. मग त्यांची वाक्य काही हे घेऊन तिने केलं आणि मग एका पॉइंटला ते येतात, मग त्याच्यावरून ते केस काय करायचं वगैरे एक सीटमध्ये मी लिहून आणलं म्हणून. का आम्ही तिघही बोरिवलीत राहतो, जवळजवळच राहतो तसे. तर तिथे एक मोठं गार्डन आहे, तर वॉकला जाऊया या नावाखाली आम्ही दोघं रिक्षाने तिथे जायचो. नीरज पळत पळत घामाघूम होऊन यायचा. आणि आता आपण ती आधी म्हणत वॉक करूया आणि मग डिस्कस करूया, तर वॉक बाजूला राहायचं आणि आम्ही डिस्कस करत बसायचो. तर नाटकाचं नाव किंवा इतर गोष्टींवर आम्ही इतक्या चर्चा करायचो. प्रत्येक वेळी नाटकावरच बोललं पाहिजे असंही नसायचं, पण ना आम्ही भेटायचो मात्र नेहमी. रोज संध्याकाळी आम्ही भेटायचो. आणि ना बोलता 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 इतक्या गोष्टी आम्ही बोलायचो, माझ्या त्या डोक्यातून गेल्याही होत्या, पण त्यातल्या काही गोष्टी नीरजने इतक्या व्यवस्थित उचलल्या होत्या. आणि जेव्हा त्याने पहिलं निवेदन वाचून दाखवलं किंवा नंतरच्या निवेदनात मी माझ्या बायकोचं नाव महालक्ष्मी ठेवायचं का, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना, आणि मी असं म्हटलं की नीरज हे मी असं कधीतरी बोलून गेले होते किंवा हे माझ्या डोक्यातही नव्हतं की हे अशा पद्धतीने एका नाटकात येऊन बसेल. पण त्या गोष्टी इतक्या सुंदर निघाल्या बाहेर, इतक्या छान त्या निवेदनातून आल्या आणि त्याच्यानंतर त्या लोकांनी इतक्या सुंदर उचलून धरल्या की एक गोष्ट लक्षात आली की किती सामान्य माणसं आहेत ही 4 ह्या नाटकात जी आहेत ती, की प्रत्येकाला वाटतंय की हे आपण आहोत आणि हो हे असं होतं आणि हो हे आम्ही असे भांडतो. आणि जेव्हा एक मोठं स्टेटमेंट येतं की लग्नापेक्षा मोठी शिक्षा काय असू शकते जगात, तेव्हा काही ओळखीच्या बायकांनी मला येऊन सांगितलं, टाळी वाजवाविषयी वाटली ग, पण नवरा होता ना शेजारी तरी मी टाळी वाजवली टाळी. खरं तर खूप शांतता मधून जी एक रिॲक्शन जाणवते ना, की लोकांना वा म्हणायचंय, पण म्हणू ना मी या वाक्याला की हो लग्नापेक्षा मोठी शिक्षा काय असू शकते. तर इथपर्यंत म्हणजे अत्यंत सामान्य गोष्टीतून सुरू करून नीरजने ते एका पातळीवर जे सेकंड ॲक्टमध्ये नेऊन ठेवलं ना, ते करताना आम्हाला पण इतकी मजा यायची. त्यामुळे नीरज थँक्यू. एकतर मी म्हटलं नाही या निमित्ताने म्हणते की तू दिलंस मला ते निवेदन. नाही त्यांनी आणि ते नाटक बसवताना सुद्धा खूप खूप मेहनत घेतली. तू का नाटक मिळतात तुझ्याबद्दल हे काहीच नाहीये, पण तुला नाही वाटलं की एवढं मस्त नाटक आहे आपण नाही मी टाकूया, आपण बसवूया, नाही सब कुछ मैं करूंगा. नाही मला असं वाटतं की एकदम माझं ठरलं की याच्यात काम करायचं तर मी दिग्दर्शनाच्या भानगडीत पडत नाही. म्हणजे आतापर्यंत सगळी नाटकं केली आहेत, केदीला विभारा नाही केलंय किंवा गोष्ट तशी गमतीची केलं, आमने सामने केलं, तर इवलेसे रूप केलं, त्याच्यामध्ये खूप ज्याच्यात मी काम केलं. कारण काय होतं की टेक्निक विजय गाजावाला नाटक तू डायरेक्ट नव्हतं? नाही विजयने केलं होतं. अच्छा. हां विजय केंकरेने केलं होतं, हिस्ट प्रेमाची गंमत. म्हणजे काय होतं की ॲक्टर म्हणून सतत विचार करता येतो. मला बाकीच्या टेक्निकल गोष्टी ज्या हळूहळू GRच्या जवळ आल्या की त्या इन होतात, नेपथ्य, प्रकाश योजना, कॉस्ट्युम्स, हे ते, तर बाहेरून बघता येत नाही, मला त्याचा अंदाज येत नाही. आणि हा गोंधळ घालण्यापेक्षा आपण छान नाटकात काम करावं, रोलचा विचार करावा आणि भूमिका करताना कॅरेक्टरचा विचार करावा. एवढं सिम्पल सरळ साधं माझं असं. हां फक्त केदीला विभाराने मी डिरेक्ट केलं होतं, तेव्हा विक्रम आणखीन रीमाने काम केलं होतं. त्यामुळे ते नाटक आम्ही करताना आम्हाला शेखर ढवळीकरचं नाटक, तर ते त्याने केलं होतं. विक्रमचा आवाज बसल्यानंतर ते नाटक आम्हाला दोघांना विक्रमने करायला सांगितलं आणि त्यामुळे ते डिरेक्टेड आणि काम मी केलं होतं, ते एकमेव नाटक. पण अदरवाईज मी जिथे काम करतो तिथे फक्त काम. पण तुझ्यात ही जी एक मिश्किल भावना आहे, तुझ्यात अगदी शांत सिम्पल मिडल क्लास असा माणसाचे रोल्स तू करतोस, पण तुझ्यात एक इंट्रेन्सिक गंमत आहे, ती तुझ्या कॅरेक्टर्स मध्ये कशी? ते जरा पुलंना आसामीच्या वेळी मी भाईना विचारलं होतं की तो इतका सरळ साधा माणूस आहे, पण त्याची टिप्पणी ती एकदम तिरकस होते, तर ते कसं काय करायचं. मंगेश तुला खरं सांगू का, भाई म्हणाले की हा कोकणी तिरकसपणा आहे, तो जन्मजात त्या रक्तातच असतो तो. त्यामुळे त्यानंतर माझ्या डोक्यात प्रकाश पडला आणि ते नाटक करताना मला खूप सोपं गेलं. कारण प्रत्येक वेळी त्याच्या टिप्पण्यासाठी एकदम शार्प असायचं की असं वाटायचं की हा असं कसं बोलेल, पण तो कोकणी तिरकसपणा, आणि मी पण कोकणी असल्यामुळे कदाचित ते माझ्यामध्ये असेल, तसं असेल. कारण आसामी तुझ्या बेस्ट परफॉर्मन्सेस मधला एक अनडाऊटेडली आहे. अनडाऊटेडली म्हणजे हा पण आहे, पण दॅट इज फॅन्टॅस्टिक. तुम्हाला दोघांना प्रश्न आहे की म्हणजे आता तुम्ही दोघं नेहमी एकत्र काम करणार आणि इतर नटांबरोबर नाटक करणार नाही का? असं अजिबातच नाही. म्हणजे आता 2 नाटकं तुमची डिमांड असेल त्याप्रमाणे. आता तुला गंमत सांगतो.
बघा की ही गोष्ट तशी गमतीची नाटक चालू होतं. ते नाटक बघायला शेखर ढवळीकर आला आणि शेखर ढवळीकर आल्यानंतर नाटक संपल्यानंतर मला म्हणाला की मंग्या 15 दिवसानंतर आपण भेटूया. आणि त्यांनी नाटक लिहिलं होतं के दी लवी भरा नाही, जे वाचून दाखवलं आणि आम्हाला म्हणाले की हे तुमच्या दोघांसाठी आहे, तुम्ही करा. आणि आम्ही केलं पण होतं. नंतर मधल्या काळात शेखर दिलीप प्रभावळकर किंवा शेखर विक्रम गोखले यांच्याकडे वाचून दाखवायचं पुण्यात. तसं विक्रमनी ते ऐकलं आणि विक्रम म्हणाला, अरे काय नाटक आहे मंगेश, आय एन्व्ही यू. तर मी म्हटलं तुला करायचं का विक्रम भैया, सांग मला आत्ता. तर विक्रमचं एक नाटक येते म्हटलं तर ते लोकांसाठी मेजवानी असेल आणि मला ते डिरेक्ट करायला मिळालं तर माझ्यासारखं दुसरं कोणी आनंदी दिग्दर्शक नसेल. तर तू करतोस का? अरे हो, पण ते लीनाचं काय? मी म्हटलं तू काळजी करू नकोस, आपण ॲक्ट्रेस पण बदलूया ना, लीनानीच कशाला करायला पाहिजे. मग रीमा आली, असं ते नाटक झालं. आमने सामने नाटक बघायला सई मावशी आली. सई मावशीने नाटक बघितलं आणि म्हणाला की फॅन्टॅस्टिक, काय तुम्ही काम केलं, काय नाटक आहे, मला तुम्हाला एक भेट द्यायची आहे, पुण्यात कधी याल तुम्ही, तेव्हा मला सांगा, मी तुम्हाला छानपैकी भेट देते. पुण्यात जेव्हा प्रयोग होता तेव्हा सई मावशीला सांगितलं की आम्ही आज दुपारी 3:30ला संपेल, 4-5 वाजेपर्यंत आम्ही येऊ शकतो. ती म्हणाली या. आम्ही गेल्यानंतर सई मावशीने आम्हाला हे नाटक दिलं, इवलेसे रोप. ह्याच्यापेक्षा दुसरं म्हणजे काहीच असू शकत काय, नाही. म्हणजे काय. त्याच्यामुळे आता असं कसं म्हणायचं की आम्ही दुसरं काहीच करणार नाही, पण कंडिशनच अशा झाल्या, उत्तम नाटकं आमच्यासाठी जवळजवळ असं प्लॅटरमध्ये म्हणजे तुमच्यासाठी लिहिली गेली. ही केवढी मोठी आणि सुंदर गोष्ट वाटतं की जेव्हा आमचं लग्न झालेलं नव्हतं, अफेअरचा जो काळ होता, तेव्हा मी स्वतःहून म्हटलं होतं की आपण दोघांनी एकत्र काम करायचं नाही, कारण मी मंगेशची कोणीतरी म्हणून मला काम नाही करायचंय. तुमच्या प्रत्येक नाटकात जर तू आधीची कुठलीही नाटकं बघितलीस तर मी फार कामच नाही केली. म्हणजे अधांतर जेव्हा काही संबंधच नव्हता आमचा. नंतर अशी पाखरे येती आणि तन्मन ही 2 नाटकं केली, ज्यातलं तन्मन ऑलरेडी सुप्रिया करत होती, नंतर ती प्रेग्नंट होती म्हणून मी करायला लागले. आणि एकमेव नाटक म्हणजे अशी पाखरे येती, की जे आम्ही केलं होतं एकत्र. पण त्याच्यानंतर मी म्हटलं की खरोखरच माझं कास्टिंग असेल तरच मला कास्ट करायचं, मी तुमची कोणीतरी आहे मग ती चर्चेला उदाहरण आणि मी काम करायचं नाही. आणि मी बघा निर्माता वगैरे पण असं काही लीना असेल तरच मी डिरेक्ट करेन वगैरे असं काही आपल्याला नाटकाने तेव्हा हा आपण म्हणजे नाटकाने भेटून जाईल. मी पूर्ण वेळ तेव्हा प्रायोगिक वर काम करत होते. पण तेव्हाही आणि आत्ताही कुठल्याही प्रथितयश ज्येष्ठ कुठल्याही दिग्दर्शकांनी मला फोन करून मला नाही आठवत की अगं लीना तुमच्या नाटकात काम करशील का. म्हणजे मला विचारलंय आणि मी नाही म्हणाले, नाही मी फक्त मंगेश बरोबर काम करणार आहे असं नाही. आत्ताही मला सगळ्या नवीन दिग्दर्शकांनी विचारलं की ज्यांचं पहिलं नाटक आहे, दुसरं नाटक आहे. मला अद्वैतने पहिल्यांदा विचारलं गोष्ट तशी गमतीची, आणि मला नीरजने विचारलं की तू काम करशील का. मला कुठल्याही दिग्दर्शकाचा, निर्मात्यांचा असा फोनही आलेला नाहीये की मी नाही म्हणेन. आणि डायरेक्ट सई मावशी आणि डायरेक्ट सई All हा, credit. मी तुला सांगते, सई मावशी जेव्हा सख्या शेजारी करत होत्या आधी, तर तेव्हा अरे बापरे, हे सगळं जुनं निघत चाललंय. नाही, काय हरकत नाही. नाही पण तेव्हा आय थिंक इट ब्रिंग्स अस बॅक टू हा नाही. आणि तेव्हा आमचं लग्न नव्हतं झालं, तेव्हा मी मंगेशला उठला होता, सख्खी शेजारी मंगेश. तर त्यांनी मला सांगितलं तू तुझ्या निमतीवर काम मिळव, मी नाही सईला सांगणार की लीनाला कास्ट कर. पण मला प्रश्न हा आहे की हा तुमचं जे मॅरिड तुमची रिलेशनशिप जी आहे त्याचा फायदा होतो, तोटा होतो काम करताना, काय, हाऊ डज इट हेल्प तुमची नीरजला विचारता आलं मी दरम्यान, कारण तुम्ही दोघं इंडिव्हिज्युअली खूप अमेझिंग ऍक्टर्स आहात. आणि मला नेहमी असं वाटतं की कॉमेडी बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. सिरियस नाटक तरी करणं सोपं असतं, पण कॉमेडी करणं खूप डिफिकल्ट असतं. त्याच्यातला बारीक ह्युमर काढणं कठीण असतं विदाउट मेकिंग इट स्लॅपस्टिक, जे तुम्ही दोघंही करत नाही. आणि हे नाटक जिथे एक त्याला इमोशन पण आहे, त्याला एक ह्युमरची झालर पण आहे, हे खूप कठीण आहे. तर तुम्ही म्हणजे तुमचं केमिस्ट्री वर्क होते का इंडिव्हिज्युअली? समजा उद्या लीनाच्या ठिकाणी दुसरी ऍक्ट्रेस आली तर मंगेश काकाच्या दुसरा ऍक्टर आला तरी काय होईल? कसं आहे माहिती का, मला असं वाटतं की आमचं अफेअर जो किती वर्ष झालं म्हणजे मी मोजलेलं नाही तरी खूप वर्ष झाली. तर त्याच्यामध्ये आहे ना, आम्ही एकमेकांबरोबर इतके आम्ही राहिलोय, बोललोय, एकमेकांच्या बद्दलची सगळं म्हणजे वागणं जगणं सगळं आम्ही अगदी जवळून इतकी वर्ष आम्ही आहोत. त्यामुळे ना एक नवरा बायकोमुळे कम्फर्ट झोन असतो तो वेगळा, पण विचाराने नाटकाकडे बघण्याचा दृष्टिकोन, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या इतक्या कॉमन झाल्यात की त्यामुळे ह्या सीन एकदा वाचल्यानंतर या सीनमध्ये काय होईल, काय होऊ शकतं, त्याच्या सगळ्या पॉसिबिलिटीज आम्ही चेक करून बघत असतो सतत. कळलं की नाही?
आता हे कशामुळे झालं आणि नुसतंच एवढं नाही तर आम्ही चांगले मित्रही आहोत अजूनही. म्हणजे नवरा बायको वेगळं, नाटकाच्या वेळी आम्ही मित्र होतो. म्हणजे तेव्हा नवरा बायको असतोच, पण तरी मित्र होऊन आम्ही ते नाटक एन्जॉय करतो. म्हणजे लवर्स नाटकासारखं आहे ना, की नवरा बायको आणि मग ते वेगळे रूप धारण करतात आणि दे बिकम अ डिफरंट कपल. असं तुमचं खरं आणि आयुष्य पण आहे. आजपर्यंत सगळी नाटकं झाली. त्याचं जे काय लोकांनी आम्हाला जे सोडून सांगितलं, तर त्याच्यावरनं जास्त खात्री पडली की हे वर्क होतंय. म्हणजे आम्ही दोघं जे काही करतोय ते वर्क होतं, लोकांपर्यंत जातं. डेफिनेटली असते, म्हणजे नाही असं नाही. मी मंगेश बरोबर काम करत असते तेव्हा. पण जेव्हा तुम्ही एखादा कलाकार म्हणून येत असता, तर त्याने मला वाटत नाही की आता समोर एक वेगळा ऍक्टर आहे. आता मी शरद बरोबर काम करताना सुद्धा तितकंच मी शरदचं नाव अशासाठी घेते कारण मालिका, चित्रपट, नाटक सगळ्या माध्यमातून मी शरद बरोबर काम केलेलं आहे. किंवा मी राया बरोबर जेव्हा एका लग्नाची दुसरी गोष्टमध्ये काम करत होते, मी कम्फर्टेबल होते. मंगेश बरोबर थोडं ट्युनिंगचा एक वेगळा भाग डेफिनेटली वर्क होतो. काय गोष्टी किंवा मंगेशला खूप पटकन चिडतात स्टेजवर. आता परवा काहीतरी एक गोळ्यांचं पाकिट इकडे तिकडे गेली, तर मी आता ठरलंय की मी त्यांच्याकडे बघून हे वाक्य असं आहे. तर ते कधीतरी मला लक्षात आलं, अरे पुढच्या ह्याच्यात मला ही उचलायची आहे आणि हे विचित्र लागलंय, तर मी इकडे बघतो त्यांचं असं की नाही बघायचं तिकडे, असं बसवलं, इकडे बघ आणि बोल, त्याने खूप फरक पडतो वगैरे. अशा ज्या गोष्टी असतात ना, तर त्यांना मला पटकन कळतं कशाने चिडल्यात. हा ठीक आहे, हा हो कळलं मला. आणि आम्हाला कधी तर नजरेत पण कळतं की वर्क झालं एखादी गोष्ट, की आम्ही एकमेकांकडे बघतो की हे कंटिन्यू करायचं. डोळ्यातच आमचं तिथल्या तिथे की स्टॅम्प. अरे मी तर एक तुला सांगते, नाटकात एक वाक्य आहे जे लेखक दिग्दर्शकावर अजूनही माझा आरोप आहे की तो विंगेत असेल की मंगेश ते घेत नाहीत वाक्य. घेत नाही. पण हा आरोप माझ्यावरती कसा? मी ते थांबा तिचं काय म्हणणं आहे की हे वाक्य असं ते घेतात. मग मी कधी त्याला घेतलेलंच बघितलं नाहीये. आमच्या वेळी कागद पेन घेऊन बसतो आणि मंगेश बरोबर असं करतात. आणि नीरज वाक्य असेल तर नीरज विंगेत दिसला की म्हणतात जाऊ दे, म्हणजे मी घेणार नाहीये ते वाक्य. प्रश्न ऍक्टर बद्दल, डिरेक्टर आणि ऍक्टर जर नातेसंबंधावरती आहे. पण आता जेव्हा ते जाऊ दे म्हणतात ना, तेव्हा मला कळतं की पुढचं वाक्य मी घेणार नाहीये आणि ह्या ट्युनिंगचा नेहमी नक्कीच उपयोग होतो. हे जाऊ दे म्हणतात तेव्हा तुला कळतं अच्छा आज नीरज आला. पण तुम्ही ऍडलिप्स घेता स्क्रिप्ट सोडून? नाही, अक्षरही नाही. एक कुठे टाळी मिळते तर आपण एक रादर माझं असं म्हणणं आहे, आज जर तुम्ही मी आमने सामने जर तुम्ही पुस्तक उघडून बसलात, तर ह्यानी कर्ता कर्म क्रियापद जसं लिहिलंय तसंच मी ते म्हणतो, तसंच माझा आग्रह असतो. मी ते माझ्या कम्फर्ट झोनने आहे कर्ता कर्म क्रियापद असं मी करत नाही. आणि ते लेखकाचा जो रिदम आहे लिखाणाचा त्या कॅरेक्टरला दिलेला, बरोबर. आणि लेखकाने काहीतरी विचार, एक त्या ऍक्टरची म्हणून, त्या भूमिकेची म्हणून एक भाषा असेल ना जी त्याने इमॅजिन केली आहे, तर ते तसंच म्हणणं फार गरजेचं आहे. नाही तर प्रत्येक नाटकात मी आपलं तसंच दिसेल. मंगेशचं पण नेहमी असं म्हणणं असतं आणि की तालमीशिवाय कुठलीही गोष्ट केली की त्याची फक्त फजिती होते. आय अग्री. त्यामुळे उलट मंगेशकडून तर मी हे शिकले की काही लाफ्टर दाबणं फार गरजेचं असतं. इथे हा गरजेचा नाहीये, हा येता कामा नाही. हा नाटक ह्याच्या वेळेला एक लाफ्टर येतं. मग त्याच्यामध्ये एकच फक्त एक हे सांगतो लाफ्टरवरून, तो म्हणजे ती सगळं शेमटीज हर हार्ट आउट की हे झालंय माझ्याबरोबर, हे केलंय तुम्ही, हे केलंय. आणि त्या रात्रीची वेळ ते बोलते नाही मला बोलायचं, तुम्ही प्लीज ऐका ना माझं. आणि ही अत्यंत दबलेली आणि अशी बाई, आणि ते खूप सगळं ते बोलते आणि हे सगळं आता बोला तुम्हाला काय बोलायचं आहे. तेव्हा आपल्याला आणि तेव्हा लाईट हळूहळू असा कंडेन्स होत तिच्या एकटीवरती येतो आणि ती बोलते बोला काय, आणि लाईट ओपन होतो आणि हे घोडतात. आता इथे लाफ्टर येणार, ते लाफ्टरसाठीच म्हणून तसं डिझाईन केलेलं आहे. आणि सुरुवातीच्या मला वाटतं 3-4 प्रयोगामध्ये आलं इथे लाफ्टर येतो, कारण की त्याच्यानंतर हिचा मोमेंट आहे की मी एवढं सगळं बोलले आहे आणि दिस इज द फर्स्ट टाइम इन 40 years की जेव्हा मी हे सगळं बोलले, जेव्हा ह्याला कधीच नाही बोलले, आणि मग आता मी काय करायचंय, आणि ती दिवा बंद करते आणि रडते, एवढंच एक सिम्पल आहे. तर ते होत नव्हतं. पण त्याच्यानंतर काहीतरी एक 2-3 प्रयोगाच्या नंतर तिचा एक एवढा तो परफेक्ट बसला ना, जो आतापर्यंत होतो की तिने दिवा बंद केला की लाफ्टर थांबतो. एक्झॅक्टली. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा हसता आणि मग तुम्हाला त्याचा ग्रॅव्हिटी लक्षात येते. पिन ड्रॉप सायलेन्स असतो. आणि तो ना म्हणजे ती शांतता तुम्हाला
शिवाजी मंदिर, दीनानाथ, बोरिवली इथेही मिळते. आणि जेव्हा आम्ही BMM ला केलं, जेव्हा 3,000-3,500 लोक समोर बसलेली होती, 3,500 लोकांचा लाफ्टर एका लाईटवर बंद करायचा आहे. सुद्धा त्यामुळे आम्ही ते डिझाईनच असं केलं होतं की नीरजने मला सांगितलं होतं की ते म्हणताना, अख्खा तो पॅच म्हणताना की नीरज तू कुठेच रडू नकोस, तो लाफ्टरही जातो आता. लोक म्हणतात अरे वा. आणि मी लाईट घालवते आणि एक सोर्स लाईट आहे खिडकीतून आणि तिथे मी पहिल्यांदा तोंडाला पदर लावते आणि रडते. तेव्हा बायका चुकतात. त्यांनाही हे कळतं की अरे आपण हसलो. तर हे जे हे किती सुंदर आहे ना की हे ऍक्च्युली आपल्या आजूबाजूला कॉन्स्टंटली घडत असतं. आपण प्रत्येक माणूस रिलेशनशिप्स मध्ये अडकलोय, पण त्याचं जेव्हा असं रेप्रेझेंटेशन होतं तेव्हा रायटरचं क्रेडिट आहे की ते टिपून बरोबर. त्याच्यात एक वाक्य आहे, मी पण ते करता कर्म क्रियापदासकट तसंच म्हणते अनेक प्रयोग, की मला की नाही बरेच दिवस झाले मला ना पंजाबी ड्रेस घालायचा आहे, पण मी कधीच नाही घातला. ह्याच्यावर समोरच्या बायका आई गो की नाही घातलं ग हिने म्हणजे आधी कसं म्हणजे मी असं करत होते, मग मी शाळेत शिक्षिकाच होते, मी किती सारवासारव करण्याची नंतर उत्तर देते, पण ते त्यांच्या ना डोक्यात राहतं. आणि जेव्हा मी काढते अगदी सगळ्यात शेवटी, तेव्हा अजूनही ऑडियन्स म्हणून तुम्ही घालून या ना, तुम्ही पंजाबी ड्रेस घालून या ना एकदा. नाटक संपल्यावर पण ऑडियन्स म्हणतो पंजाबी ड्रेस घाला. नीरज, तू स्वतः सेट डिझायनर पण आहेस आणि या नाटकामध्ये सेट खूप महत्वाचा आहे. म्हणजे आपण मगाशी म्हटलं पण की पॅन होतो अख्खा, तर म्हणजे जवळजवळ सेट हे कॅरेक्टर आहे एका वेगळ्या पद्धतीने, आणि तुझ्या नाटकाचं स्ट्रक्चर त्या सेटवरती पण खूप डिपेंडंट आहे. तर पण तू सेट नाही केलाय, तर तू का नाही केला सेट, आणि हा सेट कसा ठरला, म्हणजे हाऊ डिड यू डिसाइड? तर ते माझं हे तर ठरलं होतं की मी सेट करणं. त्याचं कारण काय होतं की मी जर का लिहितो पण आहे आणि मी डिरेक्ट पण करतोय, तर आणि मी सेट पण करतोय, तर काहीच म्हणजे त्याला काहीतरी एक चेक असायला पाहिजे ना, की सी इट इज अ कोलॅबोरेटिव्ह आर्ट. त्यामुळे अजून कोणाचं तरी एक व्हिज्युअली ते कसं दिसावं ह्यात मला मत हवं होतं. आणि माझे आवडते सेट डिझायनर प्रदीप मुळे आहेत. त्यांनी म्हटलं की सर काही करून आपण त्यांना हे करू, त्यांना आपण विचारू देऊ वगैरे जे काय आहे. आणि मग आम्ही त्यांना भेटलो आणि त्यांनी एक काहीतरी आयडिया, आता मला फार लक्षात नाही, एक आयडिया सांगितली आणि मला काही ते फार तेवढी रुचली नाही. म्हटलं नाही नाही सर हे असं, आणि मी खूप घाबरतो त्यांना. तर मग मी त्यांना बोललो, मी यांना बोललो सर मला असं वाटतंय, त्यांना आत्ता सांगू की नंतर? नाही सांगायचं तर आत्ता सांग, नंतर वगैरे काय नाही. म्हटलं ओके. मग मी घाबरत त्यांना सांगितलं की सर मला हे असं असं वाटतंय, तर हे आपण नाही केलं तर चालेल का? तर ते म्हणाले बरं सांगतो. आणि 4 दिवसांनी त्यांचा कॉल आला. म्हटलं हे बघ तू म्हणतोस तसं सेट करूया, पण काही वाक्य बदलावी लागतील. आणि त्यांची प्रदीप मुळेंची ही आयडिया होती की आधी ते असं होतं की ते फक्त समोरासमोर असलेली 2 घरं आहेत. त्यांचं म्हणणं काय होतं की 2 घरं आहेत, तर त्यांचा 2 एक इंडिव्हिज्युअल वेगळं कॅरेक्टर घराचं 2 वेगळ्या, ती एकत्र दिसावीत, ती सेम कशी दिसणार. हा, म्हणून मग त्यांनी काकांचं घर, त्याचं डेकोर, आणि यंग मुलांनी म्हटलं की ही बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला गेली आहे, ते आम्ही ठरवलं. आणि सेम ते आलंय अशी तू वाक्य लिही असं त्यांनी सांगितलं. देन इट विल जस्टिफाय द सेट. आणि म्हणून ती वाक्य अजूनही आहेत ती रिडेव्हलपमेंट म्हणजे सेम घर समोरासमोर, कारण की ते मॉड्युलर ते एक्झॅक्टली तसंच आयडेंटिकल. आणतात. आणि त्याचा रंग सुद्धा सेम, कारण ते जोशी आहेत तर सेम रंग मारू शकतात दोन्ही रंग. तुम्हाला दोघांना शेवटचा प्रश्न की तुम्ही कॅरेक्टर्स कसं शोधता, प्रोसेस काय आहे? मला असं वाटतं की स्क्रिप्ट त्या नुसतं केवळ माझ्या डायलॉग्समधून मी ते शोधण्याचा प्रयत्न करण्यात काही हशील नाही. मी काय विचार करतो त्या नाटकात, इतर लोक, इतर कॅरेक्टर्स माझ्याबद्दल काय बोलत आहेत. हां, म्हणजे ते माझ्याबद्दल, म्हणजे माझी बायको माझ्याबद्दल काय म्हणते, माझा मुलगा माझ्याबद्दल काय म्हणतो, त्याच्या अपेक्षा काय आहेत, एक आहेत. मग त्यातून माझं ठरतं. कारण मला असं वाटतं का की प्रत्येक कॅरेक्टरचं आहे ना त्याचं म्हणून एक डोकं असेल, त्याचं काम, म्हणजे कारण त्याचं जगणं, तो लहानपणापासून कसा जगला असेल, कसा मोठा झाला, आणि आता तो या कॅरेक्टरचं आत्ताचं जे वय आहे तिथपर्यंत येताना त्यांनी काय काय भोगलं की ते सगळं स्क्रिप्टमध्ये असतं. इतर कॅरेक्टर्समधून, त्या गोष्टीमधून ते सगळं असतं. ते सगळं गॅदर करून मग नंतर मला जो जसं एक दिसतं आउटलाईन त्या कॅरेक्टरची,
तसं करण्याचा मी प्रयत्न करतो. आणि ती रिहर्सल प्रोसेसमध्ये एक एक गोष्ट मग त्यातली छाटली जाते, एक एक गोष्ट ॲड होत जाते. असं करत करत ते कॅरेक्टर उभं राहतं असं मला वाटतं. लीना? पर्टिक्युलर ह्या कॅरेक्टरविषयी म्हणायचं असेल ना, तर ह्यातली काही काही वाक्य आहेतच जी स्क्रिप्टमध्ये आहेत, की ती शाळेत होती, ती शिक्षिका होती, ती दबलेली होती, तशी काही बोललेली नाही वगैरे. पण ना मला ना थोडंसं तालमीत मी टेक्निकली ते कॅरेक्टर उभं केलं, पण मला खरोखर त्याचा आत्मा मिळाला ना, तो प्रयोगात मिळाला जेव्हा ऑडियन्समधून रिॲक्शन आल्या. बायका जेव्हा चुकचुकतात, बायका म्हणतात बरोबर आहे, बायका म्हणतात नाही नाही बोल, नाही नाही सांगा आत्ताच, नाही नाही हे तुमचं करे. तर आहे ना मला असं वाटायला लागलं की हां हे मी बोलले पाहिजे, घाबरत का होईना मी सांगितलं पाहिजे. तर ते कॅरेक्टर ना मला ऑडियन्सनीच दिलं जास्त करून, की हां आता असं करा, हां आता बोला, काय हो काय करू असं मी विचारते, जा ना साखर मागायला जा असं तर सांगतात, जे की लिखाणात आहेच मी काहीतरी वाटी घेऊन जाते. पण ना हे ना मला त्यांनी समोरून इतकं दिलं ना की मला फार कष्ट नाही पडले. एकमेव गोष्ट अशी आहे की या नाटकात मी एक राजेश खन्ना करते. तर मला तर मला असं वाटायचं की इतकी घाबरलेली दबलेली असं कधी काही बोललेली नाही, ही बाई करेल का. तर त्याला मी माझं असं उत्तर शोधून काढलं की ती शिक्षिका होती, तिने शाळेत कविता शिकवल्या असतील काही, तर तिने हातवारे करूनच शिकवल्या असतील ना. करून दाखव प्लीज. ते मला बघेचदा म्हणतात की काय फोटो ओके गुगल, नंतर ते फोटो बघतात आणि मी म्हणताय की राजेश खन्ना, ते म्हणतात की नाही साईबाबा पाया पड. तर मी साधारण राजेश खन्ना सारखी पाया पडते की नाही, ती शिक्षिका आहे, ती सगळ्या गोष्टी हातवारे करून नकला करूनच शिकवत असेल आणि ती किंडर गार्डनची छोट्या मुलांना ती गोष्टी सांगायची. तर तेवढं मात्र मी कर. आणि या नाटकात माझ्या कॅरेक्टरबद्दल जे मी गॅदर केलं त्यात मला असं सरळ वाटलं की 40 वर्ष झालेली आहेत लग्नाला, फॅन्टॅस्टिक. माझा मुलगा आहे तो अमेरिकेला गेलेला आहे आणि त्याला मी शिकवलेला आहे आणि तो आता त्याचं लग्न झालं आहे, तो आता काय प्रॉब्लेम आहे. आणि तो हळूहळू तो हादरत जातो. म्हणजे मुलाबद्दल जेव्हा कळतं किंवा ही जेव्हा सगळं हिच्याबद्दल जेव्हा कळतं की हिच्या अपेक्षा काय किंवा काय आहे, किंवा एकंदरीत लग्न संस्थेबद्दलच जेव्हा तो ऐकतो आणि तो हादरून जातो. हा ग्राफ मला करायचा होता, एवढंच त्यातून मी मूळ ती जी भांडणं आहेत ना दोघांची, एक यंग कपलचं पण काहीतरी म्हणणं आहे आणि एक आमचं 40 वर्ष लग्नाला झाली त्यांची. तर आहे ना मला आता कसं असतं की काही गोष्टी आपल्याला करताना कळत जातात. तर आहे ना लेखक म्हणून मला असं वाटतं की त्याची रचना त्याने अशी केली आहे की किंवा मी त्यातून असं काढलं नीरज की आहे ना आमची भांडणं आहेत ना त्याच्यात माझी चिडचिड होते, मी आदळापट करते आणि जेव्हा अगदीच टोकाला जातं ना तेव्हा मी गप्प होऊन जाते. तिथे ना आत्ताची जी मुलगी आहे ना ती आर्ग्यू करते त्याच्याबरोबर, ती उत्तरं देते त्याला, तोही बोलतो आणि तीही बोलते. हिची ना हिची चिडचिड होते, तू काहीच करत नाहीस, तू कुठेच नेत नाहीस, तू असंच करतोस, तू तसंच करतोस. पण बिचारी एक मोत्याची माळ घालून जाते त्याच्याबरोबर. तिथे ना ती म्हणते की नाही. तर हे जे ठळक फरक आहेत ना स्क्रिप्टमध्ये, ते तुम्हाला कॅरेक्टर मिळताना किंवा करताना खूप मदत करतात. की पहिला अंक मी बघते ना तिला, तर ती जितक्या कॉन्फिडेंटली बोलते ना तितकं आपण कमी केलं पाहिजे किंवा तितकं मी माझी चिडचिड केली पाहिजे. हे जे मिळत जातं ना ते फक्त मी ते काढून आपण ते असं गोळा करून उकरून काढतो ना स्क्रिप्ट मधलं. पण नीरज, मग तो जो मुलगा आहे त्याचा पण एक मॅरेज किंवा त्याचं जे काय रिलेशनशिप आहे ते दाखव असं तुला वाटलं नाही नाटकात? कोण मुलगा ह्यांचा जो परदेशात हो, आहे, त्याचा एक थोडासा एक हे येतो आणि ते दाखवायचं वाटतं, मी ते नेसेसरीली दाखवायलाच हवं होतं. पण मग त्याचा नाही, म्हणजे 2 आहेत तसं 3 अंकी, तिसरा एक त्यांचा. त्याचा पार्ट 2 नाही आणि त्याच्यापेक्षा मला काय वाटतं माहिती आहे का, अधिक तीव्रतेने थिएट्रिकल एलिमेंटचा वापर झालाय. कसा तो तुला सांगतो. म्हणजे एक मी फोन लावतो माझ्या मुलाला अमेरिकेला आणि हाच समोरचा जो मुलगा आहे तो येतो आणि म्हणतो की आता काय करायचं, ठीक आहे आता मीच याचा मुलगा असं समजा, या प्रवेशापूर्वी मुलगा असं समजा. आणि तो आधी अमेरिकन उगाच हाय हे हो करतो, तर मी म्हणतो की असं का आलतोय, आणि नंतर अच्छा माझ्या असं बोलत नसेल आणि मग तो नॉर्मल बोलायला लागतो. पूर्ण सीन होतो, जो सीन अत्यंत ड्रॅमॅटिक आहे. तो डिवोर्स घेतोय हे तो सांगतो आणि लोक इन्व्हॉल्व्ह होतात. लोकांना असं वाटतं की हा मुलगाच आहे.
आणि हे बघण्यासारखं आहे नाटकामध्ये. म्हणजे लोकांना माहिती आहे हा नाही आहे, ते ही कॅरेक्टर नाही, हा आता तात्पुरता करतोय, पण लोक अक्षरशः इन्व्हॉल्व्ह होतात, रडतात त्या सीनमध्ये. ही थिएटरची माझ्या मते पॉवरफुल गोष्ट या नाटकात बघायला मिळते. सुद्धा तो सीन आम्हाला तेवढाच भिडला होता जेव्हा त्याने ते वाक्य वाचलं होतं ना, आता या प्रवेशापुरता मी यांचा मुलगा आहे असं समजा, आणि आम्ही दोघं असं झालो की ओ हो किती छान. आता तुमचे किती 250-300 किती प्रयोग झाले? 350 350. सो बॅक टू द स्क्रिप्ट, हे इमोशन आलंय का, येतं का, कुठल्या स्टेजला येतं का नाही येत, की एक बसलंय, झाला प्रयोग आता आपल्याला एकदम सवय झाली, आता खूप मुरला, आता तो कॅज्युअल हा खूप नाटकांमध्ये होतं ना ती टेंडन्सी. सेट जसा खराब होत जातो तसं कॅरेक्टर्स फ्लॅटन होत जाण्याची तुमच्या परफॉर्मन्स बद्दल नाही, बरोबर ना. पण एकंदरीत जेव्हा खूप प्रयोग होतात तेव्हा ती tendency होते. होतं असं की एक ते करून 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 आता आलं असा त्याला एक हे मोठटपणा येतो, तर तसं नाही नाही होत. हाऊ हॅव यू अचीव्ड की ते नाही व्हायला हो ते होत नाही. दुरानवेळी मी जर काम करत असेल नाटकामध्ये तर ते होत नाही आणि होऊ देत नाही. म्हणजे रिदम जरी मी तोडला ना, म्हणजे आपल्याला सवय होते की मी हे बोलल्यानंतर ही बोलणार आहे, हे बोलल्यानंतर मी बोलणार आहे, त्याचा रिदमच मी ब्रेक करतो. म्हणजे असं इवन जर होत असेल तर मी तो ब्रेक करतो आणि मग समोरचं कॅरेक्टर पण असं हलतं की थांब थांब थांब, आणि मग ते मग परत ते जे उत्स्फूर्तपणा जो आहे ना तो त्याच्यामध्ये टिकून राहतो. आणि नाही का सीना, आपण दुसरीकडे पण निवेदन पण आहेत. हा तुम्ही प्रत्येक वेळेला तुम्हाला माहित रिॲक्शन काय होणार आहे, म्हणजे काही काही वेळेला अहो नाही नाही थांबा वगैरे असं काही काही येतं. पटतंय का म्हणून ती एक मुलगी ही म्हणते, ती म्हणते की आपल्याला साधा ड्रेस घालून घ्यायचा असेल नवीन विकत, तर आपण तो एकदा ट्राय करून बघतो, मग ज्याच्याबरोबर अख्खं आयुष्य काढायचंय त्याच्याबरोबर एकदा राहून बघायला नको. तुला माहितीये का, बायका म्हणतात बरोबर आहे आणि पुरुष काही म्हणतात, "अहो, काय?" ते इतकं वेगळं होतं. किंवा आमचा दिनानाथच्या एका प्रयोगाला एक आजी आल्या होत्या आणि त्या मला वाटतं रोहनला भेटल्या होत्या आणि त्या म्हणाल्या की बरं आहे हो हे लिव्ह इन वगैरे, आमच्या वेळी नव्हतं हे असं. 80 वर्षाच्या आजी जर एक येऊन सांगतायत त्या दुसऱ्या आजी काय म्हणाल्या त्या? हा पण दुसऱ्या आजी लिव्ह इन मध्ये मुलं बाळ झाली तर मग नावं काय ठेवायची हो, असे वेगळे प्रश्न हे प्रश्न घेऊन तरी गेले ना ते गप्पा मारत. रिॲक्शन इतक्या वेगळ्या असतात ना कधी कधी की तुम्ही असे अलर्टच असता की नाही 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 थांब आज काहीतरी वेगळं होणार आहे. कधी कधी ना म्हणजे मला असं आतापर्यंतच्या म्हणजे मी असं नाही म्हणणार की मी इतकी वर्ष काम करते वगैरे, पण जे काही थोडंफार मी करते तर आमचा दिनानाथलाच प्रयोग होता आणि तोच ती जी मी रात्रीचं ते सगळं म्हणते की तुम्ही असं केलं तसं केलं, 40 वर्षात पहिल्यांदा ती काहीतरी बोलते आणि हा झोपलेला असतो. बरोबर ते मी बोलायला लागले आणि कधी कधी होतं बघ, आपण तिथपर्यंत पोहोचतो, आपण नंतर कितीही आटापिटा केला तर तरी त्या पॉईंटला कुठल्याही पुढच्या प्रयोगाला पोहोचत नाही. पण आपल्याला कळतं की मी सगळं विसरून आता मी गेले आहे आतमध्ये, मी गेले आहे. प्रत्येक वेळी आपण ते स्विच ऑन स्विच ऑफ नाही करत. आपण कधी कधी खरोखरच लीना भागवत म्हणून सुद्धा कधी कधी बोलायला लागतो आपण. आणि मी अशी गेले आतमध्ये आणि अरे पिन ड्रॉप सायलेन्स होता आणि ऑडियन्समधून एक माणूस म्हणाला क्या बात आहे लीनाजी, आणि मी जी खडकन बाहेर आले ना गो की मला असं झालं की थांबा नका मला नका. आणि तो कोण होता असं बोलणारा? एनिवे कोण होता? सांग ना जीवन. मिश्रा, संजय मिश्रा. आणि ते अचानक तो पॉट झाला आणि मला क्या बात आहे लीनाजी, म्हणजे आम्ही आठवलं. मी उठले, मी लाईट घालवला आणि मी गेले आतमध्ये पळून. म्हटलं की काहीतरी आज घोळ झाला. म्हणजे ते होत होतं सगळं खटखट बसत होतं आणि काहीतरी सो ना ऑडियन्सचे रिॲक्शन सुद्धा तितक्या महत्वाचे असतात. पण ना तुम्ही ते इथून इतकं थांबा आत्ता नको, थांबा आत्ता नाही, हा आता बोला. कारण कधी कधी काय होतं, अरे आपल्याला बोलायला मिळतंय तर ते जे काय सुरू करतात ना तर तेव्हा ते थांबा आधी माझं होऊ दे हे सुद्धा करावं लागतं आपल्याला की इथे तुम्ही बोलायचं नाहीये. नाही आणि कधीतरी काय होतं, आदल्या प्रयोगाचं एक काहीतरी आपण अचीव करतो की असं वाटतं की ह्याला काय मजा आली, हा सीन एकदम असं गरम हॉट झाला, आपल्याला जाणवतं, क्लिक वाजतो आणि पुढच्या प्रयोगात तसं होत नाही. आता हे जे अचीव करणं आहे की नाही, जे लागतं ना आपल्याला, की परवा झालं होतं अजून का होत नाही आहे, तर हा जो खेळ आहे ना तो खेळत राहिला ना तर
ते कधीच असं मेकॅनिकल आणि होणार नाही. ते ताजं राहायला पाहिजे. नीरज, या नाटकामध्ये अजून 2 महत्वाची कॅरेक्टर्स आहेत, ते आपल्याबरोबर इथे नाहीयेत, तर त्या 2 पात्रांबद्दल तू सांग. हा बरं, त्याच्यासाठी साधारण म्हणजे नाटकाचा फॉर्म आपण मगाशी म्हणालो तशा पद्धतीने आहे की ते दोघं जे आहेत ते सुरुवातीला तुम्ही ॲज अन ऑडियन्स त्यांची गोष्ट बघताय असं वाटतं, आणि दुसऱ्या अंकात ते निवेदक बनतात आणि ते तुम्हाला यांची गोष्ट दाखवतात. कुठेतरी त्याच्यामध्ये साहिल आणि समीरा हे ते लिव्हिंगमध्ये राहणारं कपल आहे. साहिल माझ्यासाठी लिहिणं सगळ्यात सोपं होता, कारण की तो रायटर असतो नाटकात. असं ते एक सोपं सोयीस्कर ते कॅरेक्टर आहे, आणि मला जे 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 म्हणायचं आहे ते तो उघडपणे म्हणू शकतो. म्हणजे दुसऱ्या अंकात त्याची जी निवेदनं आहेत त्यात लोक एवढे असतात, आणि मी त्या अजिबात कॉमेडी म्हणून लिहिलेली नाही. मी त्या लोकांना समोर बसून तुम्ही असेच आहात, हा तुमचा प्रॉब्लेम आहे, हे केलं तर मग तुम्ही इतकी वर्ष त्यांच्याबरोबर आता एक पोळी लाटता येते का? तर असं करून मी बिनधास्त त्यांच्यावरती राग काढलेला आहे. आणि ते रोहन उत्तम करतो. रोहनच्या एक कास्टिंगबद्दलचा एक किस्सा एक सांगतो पटकन. मी कन्व्हिन्स नव्हतो की रोहन, त्याचं कारण असं होतं की मी त्याचं काम आधी बघितलं. मी सिरियलमध्ये नव्हतं बघितलं, मी त्याला एका नाटकात बघितलेलं. ललितने डिरेक्ट केलेलं युगंधर देशपांडेचं ते नाटक होतं, आणि मला तो ॲक्टर आवडला होता. पण त्याच्यात काहीतरी एक आहे ना मिश्किल क्वालिटी अशी ती होती. आणि हे जे माझं कॅरेक्टर आहे हा भोळा आहे, हा साधा आहे, हा काय फार बोलणारा नाही, आणि ती स्ट्रॉंग आहे, ती डॉमिनेटिंग आहे, असं ते एक हे होतं. म्हणजे जे यांचं रिलेशन आहे त्याच्या उलट जक्स्टपोजिशन होतं, विच इज ऑल्सो माय स्टेटमेंट अबाउट की आत्ताच्या काळात कसे जेंडर रोल्स बदलत चालले आहेत, आणि अजूनही बदलत आहेत. तर मी म्हटलं अरे पण काय म्हटलं ठीक आहे चला आपण, आय नो इज अ गुड ॲक्टर, तर हे करू. आणि कुठल्या तरी एका पॉईंटला मी रोहनला बोललो, म्हणजे त्याला काहीतरी त्याने विचारलं तुला काय आधी मी नको होतं का? म्हटलं हो खरं आहे. का? तर मी त्याला बोललो हे असं असं असं. हां बाई फिर चल कल देख मैं क्या करता हूँ. त्याच्यानंतर तो हळूहळू हळू अजून अजून तो सबड्यूड होत होत कुठल्या तरी एका पॉईंटला त्याला ते सोल सापडलं. समीराचं काम केतकी करते, केतकी विलास करते. तर खरं तर हे सगळ्यात स्ट्रॉंग कॅरेक्टर आहे नाटकातलं. स्ट्रॉंग इन द सेन्स काय म्हणूया आपण, इन द टर्म्स ऑफ पॉवर, की ती ह्यांनाही काही बोलू शकते, ती त्यांनाही काही बोलू शकते, ती त्यालाही काही बोलू शकते. आणि या सगळ्यांपेक्षा शी इज द ट्रूएस्ट टू हरसेल्फ. आणि मला असं वाटतं की आत्ता म्हणजे मी माझ्या वयाच्या किंवा माझ्यापेक्षा लहान ज्या मुली बायका बघतो त्यांच्यामध्ये मला ही क्वालिटी जास्तीत जास्त दिसत चाललेली आहे, विच इज अ गुड थिंग. मगाशी ती जे म्हणाली ना की आत्ता ती त्याच्याशी आर्ग्यू करते किंवा ती त्याला पटकन उलट हे बोलते किंवा ती तिची बाजू मांडते, आणि ही जी बाई आहे हे ती करू शकत नाही. हाच एक्झॅक्टली विचार करून हे कॅरेक्टर तसं लिहिलेलं आहे की तेव्हाच्या पेट्रियार्कल एका माइंडसेटमध्ये तुम्हाला फार जास्त बोलायची मुभा नव्हती, आणि आता तुम्ही ते बोलू शकत आहात. हे एक लक्झरी वाटायची की अहो मला जरा एकदा माथेरानला घेऊन चला ना. ही फार लक्झरी आहे की मी तुम्हाला बोलायला देतोय, आणि कुठे जायचं आहे माथे, हां बरं बरं चल. आणि इथे सिमिलरली तिकडे ती बोलते तू काय करतोयस पुढच्या आठवड्यात, चल आपण भूटानला जाऊया. भूटानची ट्रिप, मग माझ्याकडे पैसे नाही ना, मी करते डोंट वरी. आणि हे ट्रूथ आहे बरं आपल्यामध्ये. ती म्हणते की आय विल स्पॉन्सर युअर ट्रिप. हे सुद्धा त्याला कुठेतरी ते आवडत नाही, कारण की तुम्ही कितीही मॉडर्न झालात, तुम्ही कितीही थिओरिटिकली तुम्हाला माहिती आहे की हे माझं मेल प्रिव्हिलेज आहे किंवा हे पेट्रियार्कल आहे, तो आतमध्ये कुठेतरी एक बसलेला असतो, आणि तो बोलतो की हे कसं काय तू सहन करू शकतोस, किती तुझं हे करणं. दॅट इज वाय ऑल्दो इज अ मॉडर्न पर्सन ही रिॲक्ट. रोहनच्या बाबतीत मला ते झालं होतं की हा उग्र तर नाही ना वाटणार, हे तर नाही ना वाटणार, पण तो इतकं सबड्यूड करतो. आणि केतकी समीराचं काम इतकं ऑनेस्टली आणि इतकं ती तिथे प्रेझेंट राहून करते की तसं काहीच हे वाटत नाही. एक्झॅक्टली मला जो इफेक्ट हवा होता तो अगदी ते प्रॉपर तसा क्रिएट करतात. ओके रेडी.
तर तुमचं आमने सामने हे नाटक रिलेशनशिप्सवर बेस्ड आहे. तर आणखीन एका नाटकाचं नाव सांगा जे रिलेशनशिप्सवर बेस्ड. खरं सर. ओके. याच्यामध्ये एक एल्डर कपल आहे. तर आणखीन एका नाटकाचं नाव ज्याच्यामध्ये एल्डर कपल आहे. केदिला बेबारा नाही. मराठीमध्ये सातत्याने काम करणारा एक रायटर डिरेक्टर ड्युओ. रायटर डिरेक्टर डिओ. त्यांचं म्हणजे त्यांची लॉंग टर्म रिलेशनशिप आहे. घंटा. सचिन गोस्वामी आणि मोटे. पण ते नाटक नाही करत. का नाटक किती नाटक आहे. ओसरी वगैरे त्यांचं आहे ना. ओके, आय एम सॉरी. होते. आय टेक बॅक माय. विजय केंकरे आणि नीरज शिरवेकर. करेक्ट. प्रदीप मुळे यांनी केलेले 4 सेट, 4 नाटकांचे. हा, 2 स्पेशल, आमने सामने, वाडा चिरेबंदी आणि केदिला बेबारा. ऍक्च्युली असं इथे बघितलं ना तरी नाही. पण मी न बघता सांगितलं, त्यामुळे तुम्ही साई परांजपे यांचं नाटक पण करताय. तर तिने लिहिलेली आणखीन 2 नाटक. सख्खे शेजारी. सख्खे शेजारी, मोगरा फुलला. माझा खेळ मांडू दे. दित्ताम. 4. ओके. आणि हा शेवटचा प्रश्न प्रत्येकासाठी. तुझं आवडतं नाटक. आपण केले. आपण केलेलं जनरली एक भाई हे नाटक आपण कधीतरी आयुष्यात करायचो. इक्वस नावाचं एक पीटर शॅफरचं नाटक आहे. ते आत्ता तरी म्हणजे माझं खूप खूप आवडतं नाटक आहे. आणि ते आपल्याकडे कसं, कारण की तो कॉन्टेक्स्ट वेगळाच आहे आणि असं आहे, पण ते फार ब्रिलियंट लिहिलेलं नाटक आहे असं एक मला कायम वाटतं. मला एक हे सांगतो, याचं कारण असं आहे की मला सायकोलॉजिकली खरी असलेली नाटकं आवडतात. मला फार असं एक ठीक आहे गंमत काहीतरी वरवरचं असं चालू आहे असं त्याच्यामध्ये मला फार मजा येत नाही. सो मला वाटतं की सायको इव्हॅल्युएशन वाईज इट इज द बेस्ट प्ले आय हॅव एव्हर रेड. पीटर शॅफरचं इक्वस. माझा वाडा चिरेबंदी. तुला बसवायचंय का काम करायचंय? मला बसवायला आवडेल. दॅट्स युअर फेवरेट प्ले. आणि तुझं लिहिणं? मी वेगळी नाही सांगेन. मी जी आत्तापर्यंत केलेली किंवा मला आवडलेली किंवा मी अजूनही शोधतेय किंवा मला जे मिळालंय त्याच्यात मला आनंद होतोय असं दोन्ही भाग म्हणजे खरंच आमने सामने. खूप खूप खरी वाटते मला ती निलिमा. म्हणजे वासंती दीक्षित किंवा वंदना नगरकर या गोष्ट किंवा केदिलमधल्या बायकाही खूप छान आहेत, पण 1% का होईना त्या बंड करतात कुठेतरी. ही बिचारी काहीच करत नाही तरी ती इतकी खरी आहे. त्यामुळे मला स्वतःला आमने सामनेच खूप आवडतं आत्तापर्यंत मी केलेल्या नाटकातलं. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही तिघे इकडे आल्यात आणि इन्साइटफुल गप्पा मारल्या. आणि आमने सामने नाटक नाही, एक मिनिट मला बोलायचं आहे. मला बोलायचं असं की मराठी नाटकामध्ये डॉक्युमेंटेशन हा इतकं लोक उदासीन असतात, पण तू आता एक नाटकाला घेऊन त्या नाटकाची निर्मिती प्रक्रिया, नाटक कसं केलं, काय केलं, याच्या मागचं सगळं तू उकलून काढतेस. हे खरं म्हणजे खूप चांगली गोष्ट करतेस. ह्याचं मला तुझं अभिनंदन करायचं आहे. आणि प्रेक्षकांनी सुद्धा ते रसिक हो बघा. तुम्हाला नाटकांमागची गोष्ट, नाटकामागचा इतिहास, नाटकामागची काय गंमत आहे ती कळेल. तर बघत राहा रसिक हो. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार, मी लीना भागवत. मी मंगेश कदम. पुढचं वाक्य तुमचंच आहे. हो का? नाट्यविषयक चर्चा, गप्पा ऐकण्यासाठी पाहत राहा रसिक हो. आम्हाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा स्ट्रॉबेरी पिक्चर्स डिजिटल प्लॅटफॉर्म.